नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिवमहिम्न स्तोत्रात 18व्या श्लोकाच्या संदर्भात ही कथा आहे. कथेचे नाव त्रिपुरांचा नाश. शंकर पार्वतीचा विवाह झाल्यावर कार्तिकेयचा जन्म झाला. तारकासुराला वर दिल्याप्रमाणे कार्तिकेयच्या हातून तारकासुराचा वध झाला. तारकासुराच्या वधामुळे त्याचे 3 पुत्र देवांवर भयंकर चिडले. विद्युन्माली, कमलाक्ष व तारकाक्ष या त्याच्या 3 पुत्रांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ते ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचा वर मागू लागले. ब्रह्मदेवाने हे अशक्य असल्याचे सांगितले, कारण जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू हा येणारच असे सांगितले. तेव्हा त्या तिघांनी सर्व सोयींनी युक्त असलेली 3 विमानरूपी नगरे म्हणजेच 3 पुरं मागितली. ही 3 पुरं एक रेषीय आल्यावर एकाच बाणात ती भस्म केली तर आमचा मृत्यू होईल असे मागितले. ब्रह्मदेवांनीही तथास्तु म्हणून त्यांना वर दिला. त्यानंतर ती तिघेही उन्मत्त झाली, सर्वांना त्रास देऊ लागली. तेव्हा शंकरांनी या 3 पुरांना म्हणजेच त्रिपुरांना भस्म करण्यासाठी पृथ्वीचा रथ केला. ब्रह्मदेवांना सारथी केले, सुमेरू पर्वताला धनुष्य केले, रथाला सूर्य व चंद्राची चाके केली, विष्णूंचा बाण केला. शंकरांनी एवढे मोठे अवडंबर करून एकाच बाणात त्रिपुरे भस्म केली, म्हणून शंकरांना पुरमथन असेही म्हणतात. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली, म्हणून या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. ही कथा रूपकात्मक आहे. देव दानव म्हणजे 2 गटातील हे युद्ध आहे. राक्षस विमानातून युद्ध करत होते. विष्णूचा बाण म्हणजे शक्तिशाली क्षेपणास्त्र. पृथ्वी म्हणजे देवांनी जमिनीवरून केलेले युद्ध. ब्रह्मदेव म्हणजे शक्तिशाली क्षेपणास्त्रांची निर्मिती. 3 विमानांना उद्ध्वस्त करण्याचे उंच ठिकाण म्हणजे सुमेरू पर्वत. देवांनी सुमेरू पर्वतावरून क्षेपणास्त्रे टाकून त्रिपुरांना उद्ध्वस्त केले असा आपण आजच्या काळात अर्थ लावू शकतो. ओम नमः शिवाय.